आज शाळाच पालकांची मोठ्या पद्धतीने फसवणूक करतायत. काय होतंय, विद्यार्थ्यांना ढीगभर मार्क दिले जात आहेत. मग ते 80, 90, 95% असे किरकोळ झालेत. मग ते पहिली पासून 10वी पर्यंत तुम्हाला इतके मार्क्स पाहायला मिळतात. ते खरंच मार्क्स खरे आहेत का हो? की विद्यार्थी तितके हुशार आहेत का? जर तुम्हाला खरे रिझल्ट पाहिजे असतील ना, 12वी बोर्डचे पहा, सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षा आहेत तिथं पहा, तिथं रिझल्ट दिसत नाहीयेत. मग इतकी 10वी पर्यंत हुशार असणारे विद्यार्थी 12वी किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर ढ कसे काय व्हायला लागलेत? ढ म्हणजे की मार्क्स दिसत नाहीयेत. तर त्याचं कारण म्हणजे शाळांमधून मिळणारे मार्क्स. बऱ्यापैकी शाळा काय करतात आज, की मार्क्स इतके द्या विद्यार्थ्यांना की पालक खुश झाला पाहिजे. आता मार्क मिळाले, विद्यार्थी खुश, पालक खुश, शाळा समाधानी. बऱ्यापैकी प्रायव्हेट शाळांमध्ये तर हे होतेच होते. इंग्लिश मीडियम तर तुम्ही ते सोडूनच द्या. का? की मार्क्स इतके द्यायचे की पालक घरी गप्प बसला पाहिजे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 40-50% दिले, तर तो पालक दुसऱ्या दिवशी पळत पळत येणार आणि तिथं शाळेत बसणार की आमच्या मुलाला इतके मार्क्स कमी का पडतायत. म्हणजे त्या मुलाचे आई वडील. मग तिथं उत्तर देणं अवघड होईल. मग त्याच्यापेक्षा शाळांनी सोपा पर्याय आज निवडलाय काय? मार्कच ढीगभर द्या. परीक्षेच्या आधी त्यांना प्रश्न द्या किंवा पेपरला बसल्यानंतर फळ्यावरती उत्तर लिहून द्या किंवा थोडं किरकोळ काहीतरी लिहिलंय तिथं ढीगभर त्या पेपरला मार्क द्या. 2 ओळी लिहिल्यात ना, 2 मार्क दे. ते बरोबर आहे, चुकीचं आहे, कोण बघत नाही. मग तुम्ही पालक म्हणून काय म्हणणार, ह्यावर आम्ही काय करू शकतोय? पालकांनी ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. आपला मुलगा किंवा मुलगी खरोखर इतके हुशार आहेत का? त्याला कंटिन्युअस प्रत्येक परीक्षेला 90-95% किंवा 80च्या वर कसे काय पडायला लागलेत? वर्गामध्ये एका दुसरा विद्यार्थी हुशार असतोय, त्याच्यामध्ये काही वाद नाही, पण सगळ्याच विद्यार्थ्यांनी असे मार्क्स काय? हा सगळ्यात मोठा फ्रॉड, स्कॅम, घोळ आज शाळांमध्ये चाललाय. आता तुम्ही म्हणणार, मार्क दिले म्हणून काय फरक पडायला लागलाय बाबा तुला? जर मार्क असे दिले, तो विद्यार्थी पुढे जाऊन तटणार आहे. त्या विद्यार्थ्याला काय वाटणार, की मी काही जरी लिहिलं किंवा थोडंफार लिहिलं, मला खूप चांगले मार्क्स पडतात. 15 दिवस, महिनाभर 10वीच्या बोर्डला पण असं व्हायला लागले, अभ्यास केला, 90 अबोव्ह 90% वरती चाललंय. मग त्या विद्यार्थ्याला कधी कळणार हो, त्याची लेवल काय आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे? पुढे जाऊन तो पुन्हा फसणारच आहे ना. त्याच्या डोक्यात असं काय राहील, 15 दिवस, महिन्याभरात अभ्यास करून मला चांगले मार्क्स पडतात. हे शाळा घोळ करायला लागलेत. पालकांनी स्वतः आपल्या मुलांची बाबा ॲबिलिटी चेक केली पाहिजे, कपॅसिटी बाबा त्याची बाबा कंडिशन कशी आहे, तो कितपत हुशार आहे, हे पालकांनी करणं, चेक करणं खूप गरजेचं झालंय आज. कारण शाळा काय मार्क देत राहणार, कारण शाळांना ताप नकोय. पालकाला घेऊन पालकाचे प्रश्न सोडवणं हे शाळांना आज टेन्शनदायक आहे. त्याच्यापेक्षा मार्कच देऊन टाका ना, पालक खुश होतोय, सगळंच चाललंय व्यवस्थित. ते कसं म्हणतो आपण, सुखी संसार चाललाय, तसं चाललंय. त्यामुळे पालकांनी वेळी सावध व्हा, तुमच्या मुलांची कपॅसिटी बघा, घरामध्ये टेस्ट घ्या. आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये फ्री टेस्ट सिरीज दिलेत, त्या सोडवून बघा. अशाच शिक्षणाबद्दलचे व्हिडिओ आपण या चॅनलवर देत राहू.